मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, या विषयाचं शीर्षक बघितलं असेल तर तुम्हाला थोडं गंमत वाटली असेल की ह्याचा अर्थ काय. कानातले बोळे काढा, ऐकू येईल. आकडे सुद्धा बोलतात. मला आठवतं कुठच्या तरी सिनेमातलं गाणं आहे, मला आठवत नाही, 40 वर्षापूर्वी. के पैसा बोलता है असं गाणं होतं. के पैसा बोलता है, कुठचा सिनेमा होता आठवत नाही, म्हणजे गाजलेलं गाणं. तसं आकडे बोलतात. आणि निवडणुका हा आकड्यांचा सुद्धा खेळ असतो. जसा तो राजकारणातला खेळ आहे तसाच तो आकड्यांचा सुद्धा खेळ असतो. जसा क्रिकेट हा आकड्यांचा खेळ आहे. किती सेंचुरीज झाल्या, किती विकेट्स काढल्या, किती सिक्सर मारले, किती फोर मारले, किती कॅचेस घेतल्या, किती बळी घेतले, हे सगळं आकडेवारीतून जे क्रिकेटचे वाद विवाद चालतात, तसंच निवडणुका हा सुद्धा एक प्रकारे आकड्यांचा खेळ आहे. आणि तो खेळ मी एवढ्यासाठी म्हणतो की कधी कधी त्या आकड्यातून वाटेल ते वडाची साल पिंपळाला लावता येते, बाईला पुरुष सिद्ध करता येतो, मांजराला उंदीर सिद्ध करता येतो. असा हा आकड्यांचा खेळ आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष मतदान होऊन मतमोजणी होईपर्यंतचा जो काळ आहे, उमेदवारी अर्ज भरले जातील, ते काय मागे घेतले जातील, मतदान होईल आणि मतमोजणी होईल, तोपर्यंत हा आकड्याचा खेळ सगळीकडे खेळला जाणार आहे. काल परवा एक ओपिनियन पोल वगैरे करणारे बोट वाईफ नावाचे ते अभिजित का अभिषेक तिवारी आहेत का अमिताभ तिवारी आहेत. मला वाटतं लोकसभा निवडणुकीच्या काळात सुद्धा त्याचा अनेकदा माझ्या व्हिडिओमध्ये संदर्भ दिला होता. तो अत्यंत अभ्यासू पत्रकार आहे आणि आता सेफॉलॉजीकडे वळलाय. पण निवडणुकीच्या आकड्यांचा उत्तम अभ्यास असलेला असा हा अमिताभ तिवारी त्याचं नाव आहे मला वाटतं. आणि त्याने आता स्वतःची एक सर्वे संस्था ओपिनियन पोल काय ती काढलेली आहे. मार्केटिंग काय असेल माहित नाही. पण त्याला सोबत घेऊन मुंबई तक हे आज तकचं जे मराठी युट्यूब चॅनेल आहे त्याचं एक डिबेट मला बघायला मिळालं. आणि त्यामध्ये अमिताभने जे काय आपलं भाष्य केलेलं आहे, आपलं गणित समीकरण मुंबई महापालिकेच्या निमित्ताने सांगितलेलं आहे, ते बघून उद्धव ठाकरेंचे सध्याचे थोर समर्थक निखिल वागळे हा निखिल इतका पिसाळला की त्याने अगदी आजतकला सुद्धा दोषारोप लावून भाजपचा भक्त ठरवण्यापर्यंत मजल मारली. तेव्हा मी शोधून मुद्दाम तो अमिताभ तिवारीचा जो काही अभ्यास आहे आणि त्याने जे काय सर्वे वगैरे सारखा सर्वे नाही, ऍक्च्युली त्याने लोकसभा विधानसभा या निवडणुकांचे जे आकडे होते, मतांचे आकडे, विविध पक्षांचे आकडे, आणि मग त्याच्या आधारावर केलेला एक अंदाज व्यक्त केलेला आहे. पण तो बघून निखिल वागळेला पिसाळण्याचं कारण काय मला कळलं नाही. आणि म्हणून मग मला वाटलं की आपण तो बघितला पाहिजे. आणि मी केवळ निखिल शंका व्यक्त केली म्हणून बघितला असं नाही. मला आठवता हा अमिताभ तिवारी जो आहे त्याचा निवडणूक विषयाचा अभ्यास मला आवडलेला सुद्धा आहे. जेव्हा 2024च्या निवडणुका चालू होत्या, त्या 2024च्या निवडणुकांच्या वेळेला अमिताभ तिवारी हा वेगवेगळ्या इंग्लिश आणि हिंदी चॅनेलवर यायचा आणि तिथे तो एक वेगळा पैलू त्या निवडणुकीच्या आकडेवारीचा मांडायचा. मी त्याच्यावर कदाचित 1-2 व्हिडिओ तेव्हा केलेले सुद्धा होते, कारण त्याची भूमिका मला आवडलेली होती. त्या निवडणुकीकडे किंवा निवडणुकीत कशा स्वरूपाचं मतदान होऊ शकतं आणि त्यामुळे निवडणुकीला कसा टर्न मिळू शकतो याविषयी त्याने व्यक्त केलेली मतं मला आवडली होती आणि ती खरी सुद्धा ठरली होती. आणि म्हणून मला अमिताभ तिवारी जर या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीबद्दल बोलत असेल तर मला रस होता. मला आठवतं 2024च्या ज्या लोकसभा निवडणुका चालू होत्या त्यामध्ये वेगवेगळे ओपिनियन पोल येत होते, वेगवेगळे अभ्यासक आपापली मतं व्यक्त करत होते.
आणि मग उत्तर प्रदेश तर भाजपसाठी, बिहारसाठी, महाराष्ट्र हे सगळे काँग्रेससाठी लढायला जागा कुठे आहे असा प्रश्न विचारला जात होता. काँग्रेस 543 पैकी जर 200 ते 250 जागांपेक्षा अधिक जागा लढवू शकत नाही याचा अर्थ काय होतो मित्रांनो? कोणी उद्या मी जाऊन कुठे वाराणसीला आणखीन कोलकात्याला निवडणुकीचा अर्ज भरला की मी निवडणूक लढवतो असं म्हटलं जातं, पण मी अर्ज भरतो आणि माझा अर्ज उमेदवार म्हणून स्वीकारला जातो एवढ्यावर मी निवडणूक लढवली असा अर्थ होत नाही. निवडणूक लढणं याचा अर्थ सरळ आहे, त्या मतदारसंघातून लोकांचा प्रतिनिधी म्हणून निवडून येण्याची लढाई लढणं असतं. तिथले बहुसंख्य मतदान करतील त्यातले बहुसंख्य मतदार हे आपल्या बाजूने करणं आणि तिथलं लोकप्रतिनिधित्व लोकसभेतलं किंवा विधानसभेतलं ते आपल्याला मिळवणं यासाठी मी झुंजत येतो, जे मी प्रयास करतो त्याला निवडणूक लढवणं म्हणतात. मी माझ्या घरी बेडवर अगदी मस्त घोरत पडलेला आहे, झोपलेलो आहे, पण मी नोकरीला आहे याचा अर्थ मी घरी झोपून असलो तरी मी ऑफिसमध्ये कामावर गेलो असा होत नाही. का तर माझी नोकरी आहे. मी रजा घेऊ शकतो, पण रजा घेतली तरी मी कामाला आहे असं म्हणावं असा विषय इथे नसतो. इथे निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही उतरलात तर तुम्हाला अधिकाधिक मतं आपल्याला मिळवण्याची लढाई लढावी लागत असते. म्हणजे अपरंपार प्रयत्न त्या मतदानापर्यंत करून कार्यकर्त्यांची फौज उभी करा, प्रचाराची धुमश्चक्री करा, घराघरापर्यंत मतदारापर्यंत जाऊन पोहोचा, त्याला हात जोडा, मला मत दे, माझा हा प्रोग्राम आहे, माझा हा पक्ष आहे, हे सगळं करून मतं मिळवण्यासाठी शक्य तितके अखंड प्रयास करणं त्याला निवडणूक लढवणं म्हणतात. नुसता अर्ज भरला आणि घरी येऊन बसलात तर निवडणूक लढवला असं होत नाही. आणि म्हणून लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस किती उमेदवार उभे करणार आहे? इंडी अलायन्स ज्यांनी काय केलेली आहे काँग्रेसने, सगळ्या बिगर भाजपा पक्षांची इंडी अलायन्स INDIA नावाची जी गठबंधन आघाडी काँग्रेसने केलेली होती, त्यांचा उद्देश साफ होता की मोदींना सत्तेवरून पाय उतार करणं, भाजपचा लोकसभा निवडणुकीत पराभव करणं. आणि तो पराभव करण्यासाठी आम्ही सगळीकडे उमेदवार उभे करणार, एकास एक उभा करणार. अरे पण भाजपच्या तिथल्या भरभक्कम आणि सशक्त उमेदवाराला हरवायचं तर तुम्ही तेवढा तगडा उमेदवार उभा केला पाहिजे. आणि अशा जागा जर काँग्रेस पक्षाकडे किंवा इंडी आघाडीकडे जर 300 पेक्षा अधिक नसतील तर 300 लढवून तुम्ही मोदींचा वारू रोखणार कसा, अश्वमेध रोखणार कसा, हा अमिताभ तिवारीने उपस्थित केलेला प्रश्न होता. आणि त्यासाठी त्याने आकडेवारी स्पष्ट दाखवलेली होती की भाजप सारखा पक्ष लोकसभा निवडणुकीत उतरलाय तेव्हा तो कमीत कमी गेल्या लोकसभेमध्ये 2019च्या 300 जागा निवडून आणणारा पक्ष आहे. आणि त्यामुळे 300 ते 350 पेक्षा अधिक जागी भाजपकडे सशक्त उमेदवार आहेत. तुमच्याकडे 300 सुद्धा नाहीत, मग तुम्ही त्यांना कसं हरवणार? आणि म्हणून त्यांनी सांगितलं होतं, फार सुंदर त्यांनी एक गणित मांडलेलं होतं की भाजपला तुम्हाला सत्तेपासून दूर करण्यासाठी किंवा हरवण्यासाठी 200-250 जागा जिंकण्याची गरज नाही. भाजपला जे काय त्यांच्याकडे 300चा आकडा आहे तो 60-70 संख्येने खाली आणला तरी भाजप समोर सत्ता मिळवणं हे अवघड संकट होऊन बसेल. ही थिअरी मांडणारा अमिताभ तिवारीच होता. आणि त्याने त्याच्यात दाखवलं होतं की उत्तर प्रदेशमध्ये 80 जागा आहेत, त्यातल्या 25-30 जागा महाराष्ट्राच्या 48 पैकी 20-25 जागा राजस्थान मधल्या, मध्य प्रदेश मधल्या, अशा करून 60-70 जागी भाजपला जर तुम्ही हरवू शकलात तर भाजपला बहुमताला मुकावं लागेल. ही इतकी सुंदर थिअरी. पण त्या जागा जिथे भाजप शक्तिशाली आहे
तिथे भाजपला हरवण्यासारखी काँग्रेसकडे किंवा इंडी आघाडीकडे संख्याबळ नाहीये आणि त्यामुळे त्या तुम्ही जिंकणार आणि भाजपला त्या 60-70 जागी कमीत कमी हरवणार, तर ते कसं हरवणार ते सांगा. हे जेव्हा अमिताभ तिवारी वेगवेगळ्या चॅनेलवर सांगत होता तेव्हा एक वेगळा पैलू माझ्या डोळ्यासमोर आला आणि तो विषय मी मांडला होता. आणि तोच जर आज बीएमसी बद्दल बोलत असेल तर मला ते महत्वपूर्ण वाटलं आणि म्हणून मी तो व्हिडिओ जाऊन बघितला आणि अतिशय व्यवस्थित मुंबई महापालिका ही भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी सोपी लढत कशी आहे हे अमिताभ तिवारीने त्या व्हिडिओमधून सांगितले. आता त्याची मुलाखत मला वाटते कोणी घेतली आहे त्या मुंबई तकवर मला आठवत नाही त्या मुलीने, पण तिला हे कितपत तो सांगत होता ते कळलं मला माहित नाही, पण ते महत्वाचं होतं. विधानसभा निवडणूक ही महाराष्ट्रात मुंबईत झालेली शेवटची निवडणूक आहे आणि त्या विधानसभेची निवडणूक ही राष्ट्रीय नाही, तितकीच ती स्थानिक नाही, ती मधली आहे. लोकसभेचा खासदार मतदाराला रोजच्या रोज कुठच्या कार्यक्रमात दिसला पाहिजे असं नाही, पण आमदार निदान आपल्या विभागात हलता डुलताना ऐकू आलं पाहिजे आणि नगरसेवक तर हाकेच्या अंतरावर पाहिजे. अशा रीतीने मतदार आपापल्या प्रतिनिधीकडे बघत असतो आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुकीची आकडेवारी बीएमसीच्या बाबतीत रिलेव्हंट का होते, तर ती आत्ता झालेली वर्षभरापूर्वी झालेलं मतदान आहे आणि त्याच्यामध्ये जो कल आलेला आहे त्याच्या आधारावर तुम्ही मुंबई महापालिकेच्या निकालाचे अंदाज बांधू शकता. 36 आमदार मुंबईतून निवडून येतात, त्यामध्ये अर्थातच भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरलाय, कारण 36 पैकी 15 आमदार एकट्या भारतीय जनता पक्षाचे, त्याच्या खालोखाल उद्धव ठाकरेंचे 10 आहेत, काँग्रेसचे 3 आहेत, एकनाथ शिंदे यांचे 6 आहेत, अजितदादांचा 1 आहे आणि तो अबू आझमी हा 1 आहे. पण त्यातली जी टक्केवारी आहे, 2 गट म्हणून 2 महाविकास आघाडी आणि महायुती म्हणून हे उमेदवार उभे होते आणि त्यामध्ये जे लोक होते, पक्ष होते, त्या पक्षांना मिळालेली मतं ही बीएमसीचा अंदाज बांधताना आधार म्हणून कशी उपयुक्त आहेत ते अमिताभ तिवारीने सांगितले आणि त्यामुळे मला ही आकडेवारी मिळाली. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सॉरी मुंबई विधानसभेच्या ज्या मतदान झालं होतं त्यामध्ये भाजपला 29% मतं मिळाली होती. लक्षात घ्या किती, 29%. आणि त्यांच्या बरोबर जागा वाटप करून एकमेकाचा प्रचार करून लढलेल्यांमध्ये एकनाथ शिंदे यांचा समावेश होता आणि एकनाथ शिंदेना मिळालेली मतं 17%. या दोघांची बेरीज केली तर ती 46% होते. लक्षात घ्या. शिंदे आणि भाजप या दोघांना विधानसभेत मिळालेली मुंबई पुरती मतं ही 46% आणि दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे उभाठा शिवसेना यांना मिळालेली मतं विधानसभेला 23% होती. एकही आमदार निवडून आला नाही तरी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 7% मतं मिळाली होती. म्हणजे आज घडीला आपण आकड्यांचा आधार घेऊन जर काही विवेचन करायचं असेल तर विधानसभेच्या पातळीवर झालेल्या मतदानामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंना मिळालेल्या मतांची बेरीज 30% आहे. पण त्यांच्या विरोधामध्ये युती म्हणून लढणार अशी आधीच घोषणा केलेले भाजप आणि शिंदे सेना यांची बेरीज 46% आहे. याचा साधा अर्थ असा होतो मित्रांनो, साधा अर्थ की 2 ठाकरे बंधूंच्या मतांची बेरीज ही 30% आहे आणि त्यांच्या विरोधात शिंदे आणि भाजप यांच्या मतांची बेरीज
ही 46% 16% फरक आहे. आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या की उद्धव ठाकरे यांना जी 23% मतं मिळालेली आहेत ती 23% मतं त्यांना शिवसेना म्हणून मिळाली असं नाहीये. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस बरोबर जागा वाटप करून विधानसभेची निवडणूक लढवली होती. म्हणजे त्यांना मिळालेल्या मतांपैकी काही मतं ही काँग्रेसची सुद्धा होती. पण राज ठाकरेंना मिळालेली 7%, 7% मतं ही प्युअर राज ठाकरे यांची मतं आहे. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर राज ठाकरेंची जी 7% 7% मतं आहेत ती अखंडच्या अखंड बिनतक्रार ठाकरे बंधूंना जातील याविषयी निश्चिंत असायला हरकत नाही. पण उभाठा सेनेला मिळालेली जी 23% मतं आहेत ती सगळीच्या सगळी उद्धव ठाकरे यांच्यासाठी त्यांच्या पक्षाला मिळालेली मतं नाहीत. त्यातला बराचसा मतदार हा काँग्रेसचा आहे आणि त्यामुळे काँग्रेसचा मुस्लिम मतदार, काँग्रेसचा दलित मतदार हा उभाठा शिवसेनेला फायदेशीर ठरला ही जी चर्चा चालते याचा अर्थच उभाठा सेनेला मिळालेली जी 23% मतं आहेत त्यामध्ये असं आपण समजू फक्त 3% मतं ही काँग्रेसमुळे उभाठाकडे आली आणि ती काँग्रेस सोबत उद्धव ठाकरे महापालिकेच्या निवडणुकीत नसतील तर उद्धव ठाकरेंना मिळणार नाहीत असं फक्त 3%चं गणित मांडलं तरी उद्धव ठाकरेंची मतं 20% आणि राज ठाकरेंची मतं 7% होतात. बेरीज 27% होते आणि मग 27% आणि तुलनेमध्ये 46% म्हणजे गणित 19% फरकाचं होतं. फरक कळतोय मित्रांनो? फरक कळतोय? ठाकरे बंधू एकत्र आले, चैतन्य थांबा, आकडे बोलतात. हे आकडे साफ साफ बोलतायत की उभाठा शिवसेनेकडे अगदी आपण 23% खरं धरलं तरीही जी 30% बेरीज होते त्याच्या दीडपट मतं, दीडपट 30 दीडे 45 आणि शिंदे भाजप मिळून 46, 1.5% फरक आहे. त्यांची 2-4% खाली गेली तरी ती 40-42% होतात आणि यांची 2-4% वाढली. ठाकरे बंधू एकत्र आले, ठाकरे ब्रँड, तरी 30 वरून 32-34 पर्यंत जातात तरी 7-8-10% फरक राहतो. अर्थात त्या प्रमाणात जागा असतात असं बिलकुल नाहीये. पण ही मतदानाची टक्केवारी जी आहे, संख्या जी आहे ही वेगवेगळ्या 227 वॉर्डामध्ये विखुरलेली असते. जिथे ती एकत्रित असते, कन्सोलिडेटेड असते, एकजूट केल्यासारखी मतं असतात तिथे आपोआपच ते पारडं जड होतं. त्या वॉर्डामध्ये सर्वाधिक मतं ज्या उमेदवाराला मिळतील तो निवडून येतो. आणि मुद्दाम मी याचा अभ्यास करताना उद्धव ठाकरे यांच्या 10 आमदारांचे मिळालेली मतं आणि त्यांच्या विरोधात शिवसेना किंवा भाजप, शिंदे सेना किंवा भाजप यांच्या उमेदवाराला पडलेली मतं मी तपासली तर 1-2 जागा सोडल्या तर कमीत कमी 8 जागी अक्षरशः काठावर उभाठाचे आमदार निवडून आलेले आहेत. याचा अर्थ असा की एका विधानसभा मतदारसंघामध्ये 6 ते 7 नगरसेवक असतील तर आमदार भले उभाठाचा आहे पण त्या मतदारसंघातल्या 6 किंवा 7 पैकी 3 जागी तरी शिंदे किंवा भाजप यांचा नगरसेवक निवडून येऊ शकतो. इतकी घट्ट मतं तिथे पडलेले आमदारकीचे उमेदवार आहेत. शिंदे भाजपचे यांचे पडलेले उमेदवार सुद्धा उभाठा विरोधातले आहेत. तिथे त्यांची घट्ट मतं आहेत, घट्ट मतं आहेत. त्यामुळे 6 किंवा 7 नगरसेवक येतात एका आमदारकीच्या वॉर्डातून, मतदारसंघातून. तिथे निम्म्या जागा तरी युतीला म्हणजे भाजप सेना युतीला मिळू शकतात. आणि जिथे भाजपचं आमदारच आहे तिथे तुलनेने गेला तर उभाठा शिवसेनेला, ठाकरे बंधूंच्या युतीला
7 पैकी 2 आणि फार तर 3 नगरसेवक मिळू शकतात. हे किती विचित्र आणि विषम समीकरण आहे हे लक्षात घ्या. आणि म्हणून अमिताभ तिवारी जे म्हणतोय ते तुम्हाला समजवायचा प्रयत्न करतोय. तुम्हाला आवडो न आवडो ते सत्य आहे. तुम्हाला भाजप जिंकणार ही कल्पना आवडत नसेल, शिंदे जिंकणार ही कल्पना आवडत नसेल, पण ती वस्तुस्थिती होणार असेल तर नाक अमिताभ तिवारीचं कापलं जात नाही, शिवसेनेचं उभाठाचं नाक कापलं जाईल, राज ठाकरेंचं नाक कापलं जाईल. आणि म्हणून अशा ठिकाणी ढोर मेहनत करावी लागेल. दिवसाच्या 24 तासामध्ये 28 तासाची मेहनत करावी लागेल, तर शिंदे सेना आणि फडणवीसांची भाजप यांच्या युतीशी टक्कर देता येईल. आणि लक्षात ठेवा, अजितदादा त्यापासून दूर आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये सॉरी मुंबई आणि ठाण्यामध्ये अजितदादांच्या पक्षाची तेवढी ताकद नाही. पण त्याच्याशिवाय सुद्धा जर या दोन पक्षांची बेरीज 45-46% होत असेल तर ठाकरे ठाकरे ब्रँड वाजवणाऱ्यांनी हे आकडे जे आहेत ना ते बोलतात, ते सांगतात, ते ऐकावं. त्यासाठी 2 कानामध्ये ठाकरे ठाकरे नावाचे जे बोळे घातले ते बाहेर काढा आणि या विधानसभा निवडणुकीचे आकडे जे बोलत आहेत ते ऐकण्याचा प्रयत्न करा. ते गच्च कानात ठेवलेले असतील तर आकडे काय बोलतात ते ऐकू येणार नाही. 16 तारीखला कानात बोळे असले तरी ते कर्ण कर्कश आवाजामध्ये तुमच्या कानात पोहोचतीलच. असो, आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.